मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोपंद पोटोबा. पुन्हा एकदा नवीन फूड स्पॉटच्या शोधात आलो आहे. कोरेगाव शहरातील भाऊंचा वडा या ठिकाणी. तर येथील वडा आहे ना खूप प्रसिद्ध आहे कोरेगाव मध्ये आणि बघणार आहे वडापावच्या मसाल्याची संपूर्ण रेसिपी. तर आज आपल्या बरोबर आहे त्यांचे ओनर. नमस्कार साहेब. नमस्कार. काय नाव आहे आपलं साहेब? माझं नाव रविराज बाळासाहेब पोतालके. तर आज आपण आहे ना तुमचा वडापाव कसा बनतो ना ते बघण्यासाठी आलेलो आहे. तर आता आपण वडापावचा प्रथम मसाला बनवणार आहे. तर किती किलो बटाट्याचा मसाला बनवणार आहे? 20 किलो बटाटे. 20 किलोचा. तर मित्रांनो, वडापावची चव एक नंबर आहे मित्रांनो. वडापावची टाकण्यासाठी ना तुम्हाला कोरेगाव शहरातील जे बाजार पटांगण आहे तिथे त्यांचं वडापावचं स्पॉट आहे. भाऊचा वडा म्हणून त्याच्या शॉपचं नाव आहे. तर एकदा अवश्य भेट द्या. काय साहेब, आपण आता बटाट्या वड्याचा मसाला बनवणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्याची थोडी माहिती द्या ना आम्हाला. सर, माहिती म्हणजे मसाल्यासाठी आपण पहिल्यांदा तर वापरतो मिरची. हा, तर ही मिरची किती किलो आहे? हे आता आपण जेवढा आता आपला बटाटा शिजत घातलेला आहे तेवढाच मापानं आपण खरडा बनवतो ना. रोजची रोज आपण खरडा बनवतो, त्यामुळे आपल्याला जेवढं लागतंय तेवढंच मटेरियल आपण तयार करून रोजची रोजच संपवतो तेवढं. हा, तर तरी पण आपण आता 20 किलो बटाट्याचा मसाला करणार आहे. हा. तर हे मिरचीचं प्रमाण कळलं तर थोडस. हे अर्धा किलो मिरची आहे. हा, तर अर्धा किलो मिरची आहे. अर्धा पाव लसूण आहे. हा. अर्धा पावशेर आलं आहे. हा हे कोथिंबीर आहे, एक गड्डी कढीपत्ता हा. आहे, मीठ आहे, जिरे आहे, हळद आहे, मोहरी आहे. हा हा तर एवढं सगळं साहित्य आपण आता 20 किलोच्या प्रमाणात घेतलेलं आहे. तर मिरची अर्धा किलो, हा. आलं आणि लसूण प्रत्येकी अर्धा पावशेर. तर काही कोथिंबीरची एक गड्डी दिसते. हा. तर कढीपत्ता बऱ्यापैकी क्वांटिटी मध्ये आहे. तर आपण बाकीच्या मसाल्यामध्ये आपण हे जिरे, मोहरी, हळद आणि मीठ घेतलेलं आहे. हा. तर हे जिरे मोहरीचं किती प्रमाण आहे? 20-20 ग्रॅम आहे प्रत्येकी. 20-20 ग्रॅम आहे. आणि चवीनुसार मीठ. तर एवढ्या मोजक्या साहित्यामध्ये असा टेस्टी असा वडापावचा मसाला बनणार आहे. तर आता आपण हे मिक्सर मध्ये बारीक करणार आहे का? हा. आलं लसूण पेस्ट आणि मिरची. हा हा आणि मिक्सर मध्ये बारीक करायचं. तर बारीक करताना ते कसं भरड करायचं का एकदम फाईन पेस्ट करायचे? नाही भरडं करायचं. भरड करायचे का? हा. तर ठीक आहे, आता आपण काय करूया, मिक्सर मध्ये आता बारीक करून घेणार आहेत. तर आपण पुढची व्हिडिओ बघूया. मित्रांनो, तर आपण आलं लसूण पेस्ट वगैरे ना बारीक करून घेतलेले आहे. तर आता आपण फोडणी द्यायची तयारी करायची आहे. तर आता फोडणीसाठी आपण कोणतं तेल वापरणार आहे? सोयाबीन तेल असतं. सोयाबीनचं तेल आहे. पाहू शकतो मित्रांनो, चांगल्या क्वालिटीचं तेल वापरतात ते. बहुतांश ठिकाणी आहे ना पाम तेल वगैरे वापरलं जातं, ते आपल्या शरीरासाठी ना चांगलं असतं मित्रांनो. तर आता फोडणीसाठी आपण किती तेल वापरणार आहे? पावशेर. ठीक आहे मित्रांनो, आपण अर्धा किलो मिरचीचा मसाला करणार आहे. तर आता तेल टाकणार आहे. आपल्याला आहे हा, तर तेल पहिल्यांदा आपल्याला मोहरी टाकायची आहे. तर आपण 20 ग्रॅम मोहरी टाकणार आहे ना. त्याचबरोबर आपल्याला जिरेही टाकायचे. पाहू शकतो मित्रांनो, आता जिरे छान तडतडले तेलामध्ये. त्याचबरोबर आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. ती सुद्धा चांगली भाजून घ्यायची आहे. त्याचबरोबर आता आपण लसूण पेस्ट लसूण टाकलेली आहे. टाकला. तर आलं लसूण दोन्ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचंय. तर चांगलं भाजल्यामुळे आपल्या ना वडापावला चांगले फ्लेवर येणार मित्रांनो. तर तेलाचं प्रमाण आहे ना योग्य असणं खूप गरजेचं आहे, कारण की कमी तेलामध्ये आपण परतायचा प्रयत्न केला तर फ्लेवर चांगले येत नाहीत मित्रांनो. मिरची व्यवस्थित भाजत नाही त्याच्यावर, म्हणजे कमी तेल पडल्यामुळं अजून मिरची पण चांगली भाजत नाही. तर मिरचीचा कच्चेपणा राहिला तर वडापाव खाण्याची जी मजा असते ती राहत नाही मित्रांनो. तर वडापाव बनवताना छोट्या छोट्या गोष्टींचा ना काळजी घेतली तर वडापाव नक्कीच टेस्टी होतो मित्रांनो. तर आता आपण आता कढीपत्ता टाकणार आहे. तर कढीपत्ता टाकल्यानंतर ना हवेमध्ये चांगला सुगंध दरवळायला लागलेला मित्रांनो. तर वडापाव मध्ये कढीपत्ता टाकणे खूप मस्त आहे मित्रांनो. तर साहेब, आपण किती वर्ष आले वडापाव बनवतोय? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झालंय. तर आता आपल्या वडापावचं स्पॉटचं नक्की ऍड्रेस काय आहे? कोरेगाव मध्ये आझाद चौक पासून राईट साइडला बाजारपेठ आहे. त्या बाजारपेठ मेन बाजारपेठ मध्येच आहे. भाऊचा वडा म्हणून शॉपचं नाव आहे मित्रांनो. एकदा अवश्य भेट द्या. आता ही मिरची टाकतोय. तर ही आपली अर्धा किलो मिरची होती मित्रांनो. आता आपल्याला मिरची टाकल्यानंतर किती वेळ आपल्याला भाजायचं आहे? पूर्ण उकडून घ्यायचं ते. पूर्ण शिजलं पाहिजे ते. पूर्ण शिजलं पाहिजे. हा. म्हणजे याचा कच्चेपणा पूर्ण जास्त आपल्याला भाजायचं आहे का? हा. ठीक आहे. आता आपण काय टाकतोय? हळद टाकायची. ठीक आहे. हळदीने कसं भाजीला कलर येतो हा, आणि टेस्ट साठी चांगला असतं. आपल्या हेल्थ साठी पण चांगली ना. चांगली आहे. आपण पावडर घेत नाही विकतची. हा, दळलेली हळद आहे. दळलेलं म्हणजे तुम्ही रेडीमेड नाही वापरत आहे, रेडीमेड. स्वतः प्रोसेस करून बनवलेली आहे. हा.
मित्रांनो, तर आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. तर आता काय टाकायचं आपल्याला? आता राहिलेले आहेत फक्त मीठ. मीठ म्हणजे चवीनुसार मीठ चवीनुसार टाकायचं मीठ टाकायचं. हे साधारण किती मीठ असेल हे? 50 ग्रॅम असेल. 50 ग्रॅम मीठ आहे. म्हणजे अर्धा किलोचा जो आपण मसाला बनवलेला आहे त्याच्यामध्ये पावशेर आलं आणि पावशेर लसूण होतं. हा. त्याचबरोबर इतर घटक आणि त्या घटकांसाठी आपण एक साधारण 50 ग्रॅम आपण मीठ टाकलेलं आहे. तर अजून काही घटक टाकायचे राहिलेत का? खरड्यामध्ये तर एवढंच टाकायचं आहे आपल्याला. हा हा भाजीला आपण ज्यावेळेस भाजी करतो हा हा त्यावेळेस भाजीला आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं. हा हा हे खरड्यासाठी फक्त मीठ होतं. ठीक आहे. आपला आता खरडा तयार झालेला आहे का? हा. तर न पाहू शकता आपल्या वडापावसाठी जो लागणारा खरडा म्हणू किंवा आपण मसाला म्हणू तो रेडी झालेला आहे. आपण बटाटा आधी शिजून घेतलेला आहे. तर हा 20 किलो आहे. तर हा कोणत्या क्वालिटीचा बटाटा आहे सर? हा इंदोर बटाटा आहे. इंदोर बटाटा आहे. तर मित्रांनो, वडापावसाठी ना तर इंदोर क्वालिटीचा बटाटा वापरला तर खूप टेस्टी होतो वडापाव. तर मोस्टली जेवढे फेमस वडापाववाले आहेत तर हाच क्वालिटीचा म्हणजे इंदोर क्वालिटीचाच बटाटा वापरतात. तर आता आपण काय क्रश करून घ्यायचं आहे का? हा, क्रश करून घेणार. हा म्हणजे राहिलेले मसाले आहेत, हा हा गरम मसाले वगैरे हा, हा. ते बनवलेले असतात, तेच आपण त्यात मिक्स करणार आहे. म्हणजे आता आपण जो मसाला बनवलाय तेलातला हा. तो प्लस काही पावडर मसाले टाकणार पावडर आहे. मसाला. तर आता प्रथम आपण काय करूया, बटाटा क्रश करून घेऊ म्हणजे मसाले योग्य प्रमाणात सगळे लागतील. बटाटा स्मॅश करून झालेला आहे. तर आता काय बनणार आहे यामध्ये? यामध्ये पहिल्यांदा खरडा टाकणार आहे. हा खरडा टाकल्यावरती आपल्याला हे सुके मसाले आहेत. या सुक्या मसाल्यामध्ये काय काय आहे साहेब? बडीशेप आहे, धना पावडर आहे, गरम मसाला आहे, हळद आहे. हा, तर आता आपण बडीशेप टाकलेली आहे मित्रांनो. त्याचबरोबर गरम मसाला आहे. हा गरम मसाला आपण स्वतः तयार केलेला आहे स्वतः का? केलेला. त्याचबरोबर आहे ना धना पावडर टाकणार आहेत. तर बऱ्याच ठिकाणी अख्खे धने टाकतात. तर ते तोंडामध्ये खाताना आलं तर काही ना आवडतं काही ना आवडत नाही. हा. तर यांनी काय केलेलं आहे, धना पावडर केलेले आहे. पावडर मध्ये थोडं बरडच केलेलं आहे. सुद्धा पण आपण बारीक मिक्सरलाच करतो. हा हा. तर त्याचबरोबर पुन्हा एकदा आपण आता हळद टाकणार आहे. तर तेलामध्ये परत आपण हळद टाकली होती, तर परत एकदा हळद टाकलेली आहे. तर आता आपण हा पूर्ण मसाले आता मिक्स करून एकजीव करून घ्यायचे. मीठ टाकायचं आहे अजून. मीठ म्हणजे आता आपण सुरुवातीला एकदा मीठ टाकलं होतं, आता परत एकदा टाकायचंय. चवीनुसार जेवढं काय लागणार तेवढं मीठ. हा हा. तर जेवढे काय आपल्याला घटक टाकायचे आहेत ते आता मसाल्यामध्ये पडलेले आहेत मित्रांनो. तर चव म्हटल्यानंतर बरेच घटक टाकणे गरजेचं असतं. तर आता आपण हे मिक्स करायचंय. तर आता हा मसाला थोडा गरम असल्यामुळे मिक्स करायला त्रास होतोय. हाताने करताय, बरेच लोकांना हाताने मिक्स केलेलं आवडत नाही. तर तुम्ही हाताने करताय त्याच्या मागचं कारण काय? हाताने पूर्ण मसाला आतमध्ये सगळ्या बटाट्याला मसाल्याला पूर्ण हे होतो. हा. त्यामुळे हातानेच हे करावं लागतं आणि हात स्वच्छ धुतलेल्याशिवाय त्यात हात घालताच येत हा, नाही हा. कोणत्याच आयटमला. हा, म्हणजे तुम्ही स्वच्छ हात धुतलेला आहे. हा. तर तुम्हाला पूर्णपणे मसाले एकजीव करायचे आहेत तर तुम्हाला हाताने करण्याशिवाय पर्याय नाहीये. नसतो. तर बरेच लोक म्हणतात की स्मॅशर वापरा, हे वापरा. तर त्याने प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही कारण की क्वांटिटी आपली भरपूर आहे. हा. तर 1-2 किलो घरगुती असेल तर ते स्मॅशर वगैरे जमतं. पण आता ही क्वांटिटी आपली 20 किलोची आहे मित्रांनो. तर हाताची पूर्ण स्वच्छता करून हाताने करण्यात काय गैर नाही मित्रांनो. प्रकारे आपला ना वडापावचा मसाला रेडी झालेला आहे, पूर्ण मिक्स झालेला आहे. आता शेवटचा आणि महत्वाचा आयटम आहे कोथिंबीर. तर हिरवी कोथिंबीर टाकणे खूप गरजेचं आहे, त्याशिवाय वडापावला चांगला फ्लेवर येत नाही. तर मित्रांनो, आता आपले ना वडापाव तळायची तयारी चालू करायची आहे. तर त्याआधी आपल्याला ना या मसाल्याचे, आलू मसाल्याचे आपण त्याला चपट्या किंवा गोळे म्हणूया, ते बनवायची तयारी चालू आहे. तर पाहू शकतो मित्रांनो, तर त्या चपट्याची साईज चांगली आहे. तर साहेब आपली रेग्युलर साईज आहे ही रेग्युलर साईज आहे. अजून ह्याच्यात चपटी गोळी होणार ही. चपटे गोळे होणार ना? ठीक आहे. तर वडापावच्या ना वरचं कोटिंग चांगलं होणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी ना चांगलं बेसन वापरणं गरजेचं आहे. तर आता कोणतं बेसन वापरतो आपण? दुर्वा कंपनीचं बेसन आहे. तर आपल्या सातारा भागामध्ये ना दुर्गाचंच बेसन मिळतं, दुर्वाचं. तर नावाजलेलं बेसनची कंपनी आहे. तर आता हे बेसन आपण किती क्वांटिटी घेणार आहे? हे 1.5 किलो. 1.5 किलो. तर आपल्या बेसनच्या बॅटर मध्ये काय काय पडतं? सोडा, मीठ, ओवा. सोडा, मीठ, ओवा आणि पाणी. हे मीठ टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ, सोडा.
काय टाकलं आपण आता? ओवा हो, ते क्रश केलेलं काय? क्रश केलेलं क्रश केलेलं ओवा आहे. तर आपण आता याच्यामध्ये जे पाणी वापरणार ते पाणी कोणतं आहे? फिल्टरचं पाणी येते. फिल्टरचं पाणी आहे. तर बरेचदा मित्रांनो काय होतं की आपल्याला जे वडापाव बनवताना बरेच स्पॉटवर पाणी चांगलं अवेलेबल होतं नव्हतं. हा. तर वेगळं पाणी वापरलं तर पोट बिघडू शकतं. हा तर साहेब ही चांगली गोष्ट करतात की आरओचं पाणी वापरतात ते. तर आपल्या वडापावची किंमत किती आहे? 10 रुपये. तर आता मी बरेच ठिकाणी फिरत असतो, तर एवढ्या कमी दरामध्ये वडापाव कुठे भेटत नाही. आता मोस्टली ग्रामीण भागामध्ये 15 रुपये आणि शहरी भागामध्ये साधारण 20 रुपयाला वडापाव आहे. तर तुम्हाला नक्की परवडतं कसं काय? परवडतं असं की आपण क्वांटिटी जास्त असल्यामुळे आपल्याला ते परवडतं. हा हा आणि कमी किमतीत म्हटल्यानंतर कस्टमर पण जास्त येतो आपल्याकडे. हा हा. टेस्टला वगैरे असल्यामुळे येतातच. लहान मुलं येतात, वयस्कर लोक येतात, लेडीज असतात. तर मित्रांनो यांचं क्वांटिटी सेलवर वर आहे. तर क्वांटिटीमध्ये कमी मार्जिनमुळे पण मग पुढं व्यवस्थित त्यांना प्रॉफिट राहून जाते, त्यामुळे ते 10 रुपयाला सेल करते ते. तर याचा फायदा निश्चित कस्टमर लोकांना होतोय. अल्प दरात भेटल्यामुळे सर्वसामान्य आणि श्रीमंत दोन्ही प्रकारचे लोक हे अफोर्ड करू शकते ते. तर साहेब आपल्या बेसनचं बॅटर बनवताना काय काय काळजी घ्यावी लागते? ह्या जी गाठी आहेत त्या गाठी सगळ्यात पूर्ण फोडाव्या लागतात. हा हा हा. पूर्ण मॅग्नेट करावं. तर आपल्या वडापाव एकदम क्रिस्पी होण्यासाठी काय काय म्हणजे काळजी घेतली पाहिजे? तर बरेचदा घरी लोक ट्राय करतात बनवताना, पण तो क्रिस्पीनेस येत नाही, तर त्यासाठी काय करावं लागतं? पूर्ण गाठी, पूर्ण बेसन पूर्ण हे झालं पाहिजे, हा. मोकळं झालं पाहिजे. तर आता हे बेसनची थिकनेस किती मेंटेन झाली पाहिजे? हा आता हे जर पातळ तुम्ही केलेलं हा. आहे, तर कितीपर्यंत पातळ ठेवल्यानंतर आपला वडापाव क्रिस्पी होणार आहे? ही एवढंच लागणार आहे. हा हा. साधारण हाताने थोडीशी अशी धार लागली पाहिजे. झालं लागली पाहिजे. हा, तर जास्ती घट्ट पण नाही, जास्ती पातळ पण नाही. हा, तर कसं आहे, जास्त घट्ट झालं तर वडापाव कच्चा राहतो ना. हा तर आपल्याला क्रिस्पी पाहिजे तर वडापावची ना थिकनेस, बॅटरीची थिकनेस खूप महत्वाची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बेसनाचं बॅटर रेडी झालेलं आहे. तर आता आपण वडापाव तळायला चालू करायचं. आता वडापाव तळण्यासाठी तेल टाकलं जात आहे. तर मित्रांनो सोयाबीन तेल टाकतात ते. आपलं तेल छान तापलेलं आहे. तर आता वडापाव तळायला चालू करणार आहे. मित्रांनो आपले वडापाव एकदम चांगले गोल्डन फ्राय झालेले आहेत. तर जवळपास तळून झालेले आहेत. आता आपण ते काढून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपला भाऊंचा सुप्रसिद्ध असा वडा तयार झालेला आहे. तो कसा वाटला? चांगला वाटला. तर नेहमी येतं का तुम्ही इकडे? नाही, कधीतरी येतो. कधीतरी येतं का? म्हणजे ह्या भागात आलं तर तुमची इकडे वडापाव खायला आवर्जून थांबताय. हा, तर टेस्ट कशी वाटली तुम्हाला? चवदार आहे, चांगले चव. हा हा हा. ठीक आहे, थँक्यू. वडापाव टेस्टला छान आहे, हा, हा. म्हणजे रिझनेबल हा, आहे, हा. सो इट्स गुड, म्हणजे चांगला आहे खाण्यासाठी. तर तुम्ही पहिल्यांदा आलाय का? पहिल्यांदाच आलोय, सर्वांनी ट्राय करा. टेस्ट कशी वाटली? टेस्ट चांगली आहे, खूप आहे, मस्त. तो कसा वाटला? हा बाबा, चांगला लागतो. चांगला लागतोय ना? तर नेहमी खायला येतं का पहिल्यांदाच आलाय तुम्ही? खायला पहिल्यांदाच आलाय का? हा, कसा वाटला मग? चांगला आहे ना? चांगला आहे, वडापाव कसा वाटला? एक नंबर आहे. तर तुम्ही याच्या आधी पण खाल्लेलं आहे का? हा, खाल्लेला आहे. म्हणजे नेहमी येते इकडे? हा, नेहमी.